सुरुवातीला भाग घेत असतो तेव्हा तो बिचकतोच कुठल्याही सामान्य माणसासारखाच की अरे बापरे मला जमणार का, मग तो कदाचित चुकेल, त्याला येणार नाही. पण मग तो थेरपिस्ट काय करत असतो, तो थेरपिस्ट त्याला आधार देत असतो. तो असं म्हणत असतो काही नाही मस्त फारच छान म्हणतोय तू, जसं येईल तसं म्हण, बिनधास्त. एकच येतंय का तुला कडवं, एकच कडवं म्हण. एकच वाक्य येतंय का, एकच वाक्य म्हण. म्हणजे या ठिकाणी जो थेरप्युटिक सपोर्ट असतो त्याला थेरपिस्ट देणार असतो तो त्याला फार मोठा आधार ठरणार असतो त्या सगळ्यामध्ये. आणि अजिबात न बोलणारी माणसं हळूहळू तिथे येऊन गाणं गायचा प्रयत्न करायला लागतात. मग ते अख्खं गाणं म्हणायला शिकतात. मग पुढच्या वेळेला स्वतःहून नाव देतात आणि मग गाण्याची यादीच घेऊन बसायला लागतात. म्हणजे इतका तो गमतीशीर बदल होत गेलेला असतो त्या सगळ्यामधून की जो साधं बोलायला बिचकत होता त्याला आता परफॉर्म करावं असं वाटायला लागलं. हा जो त्याच्यातला बदल आहे, हा त्याच्यातला बदल त्याला स्वतःचं जे काही घडलेलं आहे आयुष्य आहे त्याच्याकडे घेऊन जाणार असतं. आजपर्यंत अनेकदा व्यसनाधीनतेमध्ये आपण पाहत असतो पहा की तो नकळत खरं तर सापडतो त्याच्यामध्ये. त्याने मुद्दाम काहीच केलेलं नसतं. तो त्याचा आस्वाद घ्यायला गेलेला असतो, एक अनुभव घ्यायला गेलेला असतो आणि त्याच्यामध्ये तो पकडला जातो, ट्रॅप होतो आणि मग फसत राहतो. त्या आजाराचा भाग परिणाम सुरू व्हायला लागतो, त्याच्यामध्ये फसत राहतो. बघता बघता ते सगळं आयुष्य बदलून जातं आणि मग त्याच्यातनं नाही त्या चुका घडलेल्या असतात आणि त्या चुकांमधून सारखं एका बाजूला अपराधीपणाही जाणवत असतो, पण बाहेर येताना शक्य नसतं कारण तो आजाराचा भाग कसा काढायचा हेच माहिती नसतं. या सगळ्यातनं फार मोठं नैराश्य सगळ्या आयुष्यामध्ये यायला लागतं कारण पुन्हा त्याच चुका आणि बाकीच्याही माणसांना असं वाटायला होतं असं कसं नाही हा सुधारत आहे, कारण त्यांनाही माहिती नसतं हा आजार नेमका काय आहे आणि याच्यातनं बाहेर कसं यायचं. अशा सगळ्या एका समस्येमध्ये सापडलेला माणूस त्याला पूर्ण अंधार दिसत असतो, पुढे कळतच नाही आपण काय होणार आपलं आणि पुन्हा तो पडत असतो. या सगळ्याला थेरप्युटिकली जेव्हा आपण वापरायला लागतो म्युझिक थेरपीमध्ये तेव्हा हळूहळू त्याला जीवन कसं सुंदर आहे आणि जीवन कसं बदलता येणं शक्य आहे, ते बदलण्यासाठी काय करणं प्राप्त असतं हे अप्रत्यक्षपणाने त्याच्यामधनं त्याला समजायला लागतं त्या सगळ्यांनी आणि मग ती मजा यायला लागत असते हळूहळू. तर म्हणून आपण सुरुवातीला जे म्हणलं तसं की ही एक आधारभूत थेरपी आहे, त्या मूळ थेरपीला असलेला सपोर्टिव्ह तो भाग आहे. तेव्हा तो इतका परिणामकारक ठरायला लागतो की मग तो पेशंट मूळ थेरपीकडे येणं सोपं होऊन जातं.